आवरली बिवरली जेवली कपडे बिपडे बदलून फ्रेश मध्ये होऊन आता जायचं आहे. आणि हे आमचं घर आहे मागचं, एवढं छोटस एक इथनं ते तिथपर्यंत एवढंच आमचं घर आहे बारकं छोटस. आज आमच्या गावाकडचं वातावरण लय भारी झाले. ब्रँड कमिंग सून गणपती. आता गणपती या टोकापासून या टोकापर्यंत लाइटिंग मार आणि आपला गणपती तिथं बसणार. इकडे 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 हिला हात लावायच्या तिची रडून मोकळी होती आणि माझ्या नावाने शिमगा काकाच्या शिवाच खायची नंतर. ए परे परे अरे हात तर लावली का त्याला मी रडायला लागले. मम्मीनं रडवल्या एकदम अचानक लाडात आल्यास. अरे 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 हा तर आता मी आलतो आमच्या अमोल काकाच्या मळ्याकडं. इकडं मळ्यात असलं वातावरण भारी झाले. इथं वारे बिरे एकदम झकासपैकी सुटले. असले वातावरण झाले ना इकडे मळ्याकडे, वारे बिरे गार सुटले. गावाकडली खासियत म्हणजे गावाकडे आहे ना असं निवांत सुट्टी मिळते मळ्याकडे. सुट्टी निवांत असं राहावे जिथे भारी वाटतं मळ्याकडे. तर अमोल काकांचं काम चालू आहे म्हशीसनी खायला घालायचं. आज काकी गेले सुट्टीला, त्यामुळं अमोल काकावर आले कामाची जबाबदारी. चहा काय मी काय पाहुणा आहे आल्यावर चहा बी करायला. तर आता यांना जेवण घातले. आता यांचा लंच चालू आहे, जेवण बिवण चालू आहे. इकडे पण जर्सी गायांचं लंच चालू आहे इकडं. काय काढायचंय? नारळ, नारळच पाणी प्यायचंय. चांगलंय का बघ पहिलं. हा काय तर आमच्या मम्मीला प्यायचं नारळाचं पाणी. एवढे दिवस नारळ गाडर पडून चटणी करायचा ना एवढं नारळ पडते तेव्हा कधी पेल नाही. आणि आज पाणी प्यायचंय नारळ म्हणून आणल्या नारळ तोडून मागणं झाडाचा. हिला सोली ना म्हणून मला सांगते सोल म्हणून पाणी पाहिजे मला. मी काय सोलत. तर आत्ताच आमच्या गोडाऊनला लावली टेबल खुर्चीच्या, कारण खुर्च्या येणार आहेत उतरायला. आणि हे जे मंदिर दिसते का, हे आमच्या गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच मंदिर आहे. आणि या मंदिरासाठी तब्बल 11 कोटी रुपयाचे कोटीचा निधी आमच्या सरपंचाने आणलाय. आणि आता ह्याचं बांधकामचं काम चालू झालेलं आहे. त्याचं ब्लॉक पण काढायचं काम चालू आहे. ते झाले आता ह्याला आणि थोड्या दिवसात त्याचं काम चालू होणार आहे. ते 11 कोटी रुपयाचं नुसतं आमच्या गावात मंदिर तयार होणार आहे भविष्यात. तर आता टेबल खुर्ची न्यायला आलेली गाडी आणि गाडी भरायचं काम चालू झाले. तर आता इकडे लागलाय, भाऊ इकडे लागलाय आणि गाडीचे मालिक इथे उभारले. जाऊ दे बरा. तलगरात पण पावसाचं आगमन झालेलं आहे अशा तऱ्हेने. आमच्या मातुश्रीने आता आणलेला आहे चहा करून गरमागरम. पाऊस पडायला भाई, आता प्यायचं चहा. तर बसलो होतो निवांत घरात. तेवढ्यात बाबांचा फोन आला, दुकानात जा म्हणून बाहेर जाणार आहे. आणि इथं जाऊन निवांत बसायचं म्हणलं दुकानात. इथून चालू झाले लागले काम. इथं सभा बसल्या बाबांची. काय शेगडे गेले पैसे
तेवढून आमचा पाय म्हणून चांगला आहे म्हणून गिरायचं होतं बरोबर आहे. सकाळी फोनच काढलाय त्यानं काय गेलंय का गणपती एका वयात कधी गेला किती पडायचं कसं पडायचं नाही पडायचं तू कुणाचं चांगलं नाही सुरू जाणार काय आता गिरायकाला ते शेगडीला बाबाने शेगडी दिलती, आता तनसने दिल्या शेगडी त्यांच्या तनाला. काय चंदू काय म्हणताय? काय नाही बरं आहे. होय पाऊस का पडाला एवढा मग? मस्ती आली त्याला मस्ती आली हा मस्ती आल्या, पावसाला मस्ती आल्या. आजा म्हणतात पावसाला मस्ती आले, लय पडायला लागले. एकतर आले लेट आणि काढायला लागले दूर सगळ्याचा या सीझन मध्ये. यावेळी सलगरला पण पूर आणते काय वाटाले. टेम्पल आहे, टेम्पल पळून कुठे चालले तिकडे? आमची माहिती मी कधी घालून भाजी मात्र टेस्ट झाली ती म्हणाली मागे म्हटला आई ती भाजी बसते पण भाजली का म्हणलं ती चुलीवरली भट्टी त्यासाठी तर 55,000 रुपयाची भट्टी आहे ती. हा काय नाही व्हिडिओ बनवाली, तू कुठे तोंड लपून पळून चाललायस? इकडे गे. तर बाबा आले तर दुकानात, आता आपण जायचं घराकडे निवांत. आज निवांत राहायचं, ड्युटीवर उद्यापासून चालू करायचं. आपण का बरोबर फिरूया उभा. ए बाई असं नाही, एकच फिरवा. एकच फिरवायचं, एकच एकच. काय ती केमिकल मधलं? तुला काय ती केमिकल मधलं सांगू? आता मम्मीनं गरमागरम अंडाचं कालवण केलं आणि भाकरी आणि अंड्याच कालवून खाय आणि भाकरी आणि अंड्याच कालवून खायचं. गरमागरम आज घरचं जेवण खायचंय. लय दिवसातनं घरचं जेवण ते घरचं जेवण असते. तर थँक्यू फॉर माय वॉचिंग ब्लॉग. बाय बाय, सी यू.